निखिल दादा निखिल दादा हा मोर्चा आहे का काढण्यात आला काय? आमचे लोकशाही धडक मोर्चे जे नेते आहे शेखरदादा पगार यांच्यावर जो खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे सोयगाव मधील जो 107 गट नंबर आहे तो आदिवासी समाज बांधव हा मोर्चा आहे का काढण्यात आला? सोयगाव येथील जे आमचे आदिवासी समाज बांधव आहे त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीवर ते काही भूमाफियांनी तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जमीन त्यांना मिळावी याकरिता लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात हा लढा उभा होता आणि या लढ्यासाठी लढा हा दादांनी लढू नये यासाठी दादांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आदिवासी समाज बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले ते गुन्हे रद्द व्हावे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहोत. आम्ही स्वतः का बांधून घेतलं, आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही, कोणाबद्दल वाईट बोललो नाही, तरी देखील आमच्या सारख्यानं 326, 307 साठी गुन्हे दाखल करण्यात आले. आदिवासी वयोवृद्ध महिलाचं निधन झालं, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलावर त्यांच्या मुलीवर देखील असे 14-15 लोकांवर माझ्यासहित गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे. म्हणजे आम्ही काही बोलायचं नाही, आम्ही काही करायचं नाही, तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल होतात. परंतु काही जरी झालं तरी चालेल, परंतु सर्वसामान्य वंचित आदिवासी बहुजनांसाठी जो लढा आहे आमचा होणार नाही. मालेगाव मध्ये आज सध्या तर पाहिलं की दहशतीचं वातावरण झालंय की एखाद्याने काही आंदोलन केलं, काम केलं, त्याच्यावर न माहिती देता आदिवासींची घरं तोडवली, आदिवासी महिलांना मारहाण केली, ज्यांना शिवीगाळ केली त्यांच्यावर उलट गुन्हे दाखल केले गेले. परंतु ज्यांनी घरं तोडली, ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी शिवीगाळ केली त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही. म्हणजे याचाच अर्थ या भूमाफियांवर कुठल्या तरी मोठ्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा हात असल्याशिवाय होऊ शकत नाही. परंतु माझी इथल्या नेत्यांना आणि इथल्या पोलीस प्रशासनाला नम्र विनंती असेल तर सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतील तर या तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही. याची सर्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल. त्याचं मूळ कारण म्हणजे सोयगाव गट नंबर 107 ही माझ्या आदिवासी बांधवांची गेल्या वर्षानुवर्ष 50-60 वर्षापूर्वीपासून कब्जे वहिवाटीतील त्यांच्या कसण्याची जी मोलमजुरी करून पोट भरण्याची अशी जी जमीन होती ती जमीन मालेगाव तालुक्यातील शहरातील काही धनदांडगे भूमाफियांनी ताब्यात घेतली आणि त्या ताब्यात घेऊन ती जमिनीचं बेकायदेशीर हस्तांतरण केलं आणि शासनाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून ती जमीन येणे करण्याचा डाव आखला जात आहे. या सर्वामागे मोठी राजकीय व्यक्ती याच्यावर वरदहस्त ठेवून आहे आणि त्यामुळे माझ्या मालेगाव तालुक्यातल्या गोरगरीब आदिवासी बांधवावर हा अन्याय होत आहे. या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमले. वर्षापासून हा जो गट नंबर 107 हा गिळंकृत करण्याचा मोठा डाव काही भूमाफियांकडून रचला गेला होता. त्याला विरोध करण्यासाठी या जमिनीचे मालक हे मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी प्रशासनाकडे कोर्टात आणि आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न करत होते. तसं बघितलं तर या